नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज अर्चनाताई आपल्यासाठी घेऊन आली आहे श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 35. गोष्टीचं नाव आहे आईचे चिंतामय जीवन. चला तर मग ऐकूयात. श्याम गोष्ट सांगू लागला होता. मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ सर्वात धाकटा भाऊ, माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांना वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला. दत्तगुरू दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा मला बोलावित आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला आणि दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली. तिचे जीवन चिंतामय झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तके विकली. 5 रुपये जमा झाले आणि पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून बालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भूपाळ्या, कोठे वेदपठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येईल आणि ती रडेल अशी भीती मनात वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड, मधुर, प्रेमळ गाणी. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतासी तू नेणे परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी, पूर्णपणे झाली म्हणे देवा, देवा तुझी भेटी. हे गाणे आई म्हणत होती. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लोटले. थाप मारली. कोण? आईने विचारले. आई, मी श्याम असे उत्तर दिले. श्याम, आला रे माझा बाळ, आले हो आले असे म्हणत लगबगीने आईने येऊन दार उघडले. आईने मला पोटाशी धरले. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गूळ ठेवते हो. आधी बैस तर. किती रे तुझ्या वाटेकडं डोळे लावले होते. त्याला देवाने नेले. म्हटले दुसरा दृष्टीस पडतो की नाही. असे म्हणताना आईचा कंठ भरून आला आणि मीही रडू लागलो. वडील बाहेर गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली. म्हटले श्याम आला हो, आपला श्याम आला, आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम, गणपतीवर आवर्तने करीत होतो हो. आलास, शेवटी आलास. खुशाल आहेस ना? सदानंद गेला हो आपला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले. नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज हो, आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते.
मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या पांघरुणात निजणे ते अजून मला आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरून राहिलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते आणि मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. हो, नव्याचा जुना. धाकटा पुरुषोत्तम घरातील आणि गावातील हकीकती सांगत होता. मीही त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवठ आवडते का रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा काही उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ निजून बोलत आम्ही अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला आणि मलाही झोप लागली. परंतु एकदम अचानक दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आई गोवाऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते आणि उभयता बोलत होती. त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला आहे. प्लेगची सबब सापडली, अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही हो. मी राहू देणार नाही त्याला असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसात नोकरी तरी कोठे आहे. परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही, वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल. हो, तो घरबशा होणार नाही. खायला काळ आणि भुईला भार होणार नाही हो. आई म्हणाली, तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच कसे खरे होईल बघ. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवत होते. शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणात उठून बसलो आणि म्हणालो, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो हो. मी एकदम जागा झालो आणि तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो किंवा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू. मी केवळ खाण्यासाठी आणि माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो. जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत नाहीत म्हणून आलो हो. मी उद्याच जातो. आई, उद्याच मी निघतो. त्यांचे नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जा हो श्याम. माझे ऐक माझे, आई म्हणाली. मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ, पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढे कृपा करून द्या. आई, चिंता करू नको. देव तारी त्याला कोण मारी. ज्याला जगवावयाचे आहे त्याला तो रोगाच्या भरसातीतही जगविल. अफाट समुद्रातही तारेल असतो.
मी म्हटलं. तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझा लहानपणीचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले. माझे मेलीचे डोळे देव का मिटत नाही काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडवायला राखतो, असे आई रडत म्हणाली. रात्र गेली आणि दिवस उजाडला. मी आईला म्हटलं, माझे जाण्याचे ठरले आहे आज. आज नाही तरी महिन्याभराने जावेच लागणार आहे ना आई. तू परवानगी दे मला. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादत नसे. तिची इच्छा तिच्याकडे, मात्र दुसऱ्यांवर स्वतःची इच्छा ती कधीच लादत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हतेच, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडू आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी पडला होता. दुसरा प्लेगमध्ये उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार? बापलेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडवेली झाली होती, रडवली जात होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले, उभयंतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सोडत आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशाविरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरे काय? श्याम गोष्ट सांगत होता. सारे मित्र श्यामची गोष्ट ऐकत होते शांतपणे. बालमित्रांनो, आपल्या माणसांवरच काय किंवा कोणावरच रागाला येऊ नये. तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. मनात आकस तर अजिबात ठेवू नये. चांगली कामे करण्यासाठी माणसाकडे वेळ कमी असतो. कोणावर राग रोष करण्यात वेळ व्यर्थ कशास घालवा. गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्यावयाच्या. वेळ, रागाचे क्षण हे सारे निघून जाते बरं. आणि मग तेव्हा असे केले असते तर, तसे केले असते तर, असे माणसाला वाटत राहू शकते मनात. रुखरुख लागून राहते मनाला. तेव्हा क्रियेला प्रतिक्रिया संयमानेच द्यावी. समजूतदारपणे खरे तर प्रतिसाद द्यावा, हेच खरे. श्रोते हो, श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 35, आईचे चिंतामय जीवन, ही गोष्ट आत्ताच आपण ऐकलीत. गोष्ट सांगितली अर्चना अभिजित भांडारकर. बालमित्रांनो, म्हणजेच तुमच्या अर्चनाताईने. आवडली का गोष्ट असं मी म्हणणार नाही. गोष्टीतले गर्भित अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत, हे खरे. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री.